झी 24 तास एक पाऊल पुढे। दिवाळी शॉपिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता आपण डायमंडचे सगळे नेकलेसेस बघणार आहोत, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे। पर्ल म्हणजे मोती, पाचू, माणिक आणि डायमंड। ब्रिलियंट। हे बघ ना कसलं आहे। तुला माहितीये स्पृहा, आपल्याला शॉपिंग करायला यायला फक्त चिंतामणीच्या दादर मध्ये त्याची काही गरज नाही बरं का। 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत। खूप सुंदर आहे। आणि हा जो पीस बघतेस ना, जडावाचा पीस आहे हा बघ ना किती सुंदर आहे। बाप रे, हा जडावाचा पीस आहे आणि हा अवॉर्ड विनिंग पीस आहे मागच्या वर्षीचा। म्हणजे आम्ही झी 24 तासला ही बातमी सुद्धा दिलेली होती की अशा प्रकारे एक पीस आहे जो अवॉर्ड विनिंग आहे, जडावाचा हा पीस। वाव, फारच सुंदर आहे ना। मस्त आहे। तो इतका गोड दिसला तू घातल्यानंतर, असा रिच फील आहे मला ना। ह्याच्यात तर मोती, पाचू, माणिक, डायमंड्स सगळंच दिसतंय। एका बाजूला असा पीस येणार हा डायमंडचा, ही कल्पनाच किती सुंदर आहे बघ ना। म्हणजे डिझाईनच करताना किती सुंदर केलंय। मोती हे डायमंड्स, माणिक आणि पाचू कॉम्बिनेशन आहे हा हार, म्हणजे खूप सुंदर आहे। आणि तू हा फक्त डायमंडचा पाहिलास का? ऑल डायमंड। नाजूक आहे आणि खूप छान आहे। ही मस्त घातल्यावर खूपच छान दिसतोय। डायमंड घातल्यावर काही म्हणा, थोडा वेगळाच लुक येतो। लुकच बदल। डायमंडची गंमतच वेगळी आहे। पण हे जे मी गळ्यात घातलंय ते काढावंच मला काही वाटत नाहीये। इव्हन काय आपण ही चेन जी असते त्याच्यामध्ये सुद्धा घालू शकतो। इतकी सुंदर पेंडंट्स आहेत बघ ना, किती व्हरायटी आहे। नाजूक हवं तर नाजूक, मोठं पेंडंट हवं तर मोठं, खूप छान दिसते। आणि त्याचे इयरिंग्स पण खूप छान आहेत। पूर्णपणे डायमंड्सचे सुंदर असे हे कानातले आहेत। डायमंड्स, पाचू आणि माणिक हे कॉम्बिनेशनच काहीतरी सुंदर वाटतंय। काहीही बघितलं पण या कॉम्बिनेशन मध्ये ते छान मोती लटक जो आहे ना शेवटी, त्यामुळे आणखीन त्याला अशी ग्रेस आली होती। खरे एवढं जे काही आपण शॉर्टलिस्ट केल्यात गोष्टी, त्या आता फायनल करायला लागूया त्यापैकी। खरे, नाहीतर सगळा दिवस इथे जाऊ शकतो। आणि तेही आपल्याला आपलं सगळं बजेट आणि हे सगळं बघून मग सगळ्या गोष्टी आपण फायनल करूया। स्पृहा, मी आता बजेटचा विषय काढला ना, पण चिंतामणीमध्ये तसा प्रॉब्लेम येत नाही बरं का। कारण 8,000पासून ते 40 लाखांपर्यंत किंवा त्याही पुढे तुम्हाला जे काही डायमंड्स मध्ये हवं असेल ते अवेलेबल असतं चिंतामणीमध्ये। म्हणजे फक्त शॉपिंग करायचं, बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही। आम्ही चिंतामणीमध्ये आलो की किती तास आमचे शॉपिंग मध्ये मोडतात आमचं आम्हालाच कळत नाही। पण फायनली आता आम्ही आजचं आमचं शॉपिंग संपवलंय। जे काही शॉर्टलिस्ट करत आणलं होतं इतका वेळ, त्याची फायनल लिस्ट करून पूर्ण केलेली आहे। आणि आता मनमुराद शॉपिंग आटपून आम्ही निघालोत परत। खरंय, आमचं शॉपिंग तर आम्ही केलं। मला ह्याची पूर्ण खात्री आहे की आमचं शॉपिंग करत असताना जे काही ऑप्शन्स आम्ही आपल्या समोर ठेवले तर ते तुमच्यापर्यंत पोहोचले असेल आणि तुम्हीही लगेच शॉपिंग करायला बाहेर पडाल। दिवाळी शॉपिंग मध्ये आम्ही इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।